रस आवडत नाही. एक म्हणजे कडू आणि दुसरा म्हणजे तुरट रस. हे दोन रस आवडत नाही. गुडघे दुखतात, मान पाठ कंबर एक झालं, पुरुषांची हीच परिस्थिती आहे. मग डॉक्टर म्हणतात शरीरात हाडांमध्ये कॅल्शियम कमी झालेलं. मग आता याला घरगुती उपाय काय? फार सोप्या माध्यमातून आपण घेणार आहोत. पण मात्र आजीबाईचा बटवा तुमच्या आमच्या किचन मधल्या मसाल्याच्या डब्यामध्ये अनेक औषधं आहेत. त्या औषधांचा उपयोग आपण आजार होऊ नये किंवा आजार छोटा असेल तर निश्चित त्याच्यावरती या मसाल्याच्या पदार्थांचा आपल्याला आयुर्वेदिक औषधी म्हणून घरगुती उपाय करायला खूप मोठी संधी प्राप्त होते. मग आता काही तरुण येतात, अहो आम्हाला अशक्तपणा येतो, हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, भगिनींमध्ये अॅनेमिया वगैरे असं काहीतरी आजाराचं लक्षण दिसतंय, चक्कर येते. मग काय केलं पाहिजे? औषध आहे, पण आजारी आपण का पडतो त्याचं दुसरं कारण आपल्याला ठाऊक आहे का? तर दुसरं कारण चुकीचा आहारशास्त्र. कधी तुम्ही गुरुपीठामध्ये तिथेही 50 खाटांचा आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे, तिथे एक सुविचार लिहिलेला आहे, जिभेची टेस्ट, पोटात गेलं वेस्ट, आजार झाले गेस्ट, डॉक्टर करताय टेस्ट, आपले पैसे झाले वेस्ट. म्हणून सगळ्यांना सांगणे, घरची भाजी भाकर सगळ्यात बेस्ट. मग हे गणित कुठेतरी चुकतं की नाही? सारासार आपण विचार केला पाहिजे. आता इथे आयुर्वेदावरती काम करणाऱ्या काही डॉक्टर आमच्या भगिनी असतील, विद्यार्थी असतील, ते तुम्हाला आमच्यापेक्षा चांगल्या भाषेत सविस्तर या सगळ्या गोष्टी सांगू शकतात. मी महाराजांचं चिंतन करा आणि क्षणात चिंतामुक्त व्हा. म्हणूनच आज गेली 80 वर्ष या गुरुप्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामधनं सर्वप्रथम मनुष्याला चिंतामुक्त करण्याचं उद्दिष्ट आपल्या गुरूंनी डोळ्यासमोर ठेवलं. 40 वर्ष शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले सद्गुरू मोरे दादा, दिंडोरी हे छोटस गाव, आणि ह्या गावातनं त्यांनी या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचा एक छोटासा अवयव, त्याला आपण इंग्रजीमध्ये टंग म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला जीभ म्हणतो, आणि थोडे अजून संस्कृत किंवा आध्यात्मिक भाषेत वाणी म्हटलं जातं. जिभेला खूप महत्व आहे. सगळं आपलं आरोग्य हे जिभेवर अवलंबून आहे. म्हणून जिभेची टेस्ट, पोटात गेलं बेस्ट, हे का म्हटलं जातं? कारण आपण रोज जे काही जेवण घेतो, अन्न ग्रहण करतो, त्या अन्नातनं 6 प्रकारचे रस आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजे. पण मात्र या 6 रसांपैकी 4च रस त्या जिभेला आवडतात, 2 रस आवडत नाही. तुम्ही म्हणाल कुठले 6 रस, कुठले 4 आवडतात, कुठले 2 आवडत नाही? फार सोपं आहे. गोड आहे, तिखट आहे, आंबट आहे, खारट आहे. आता हे कोणी खा म्हणून कुणाला सांगायची गरज पडते का? बिलकुल नाही. अगदी घरामध्ये आपण एखादी पातळ भाजी डाळ बनवली, चुकून त्याच्यात मीठ नसेल तर जेवण जाईल का आपल्याला? थोडं जरा चटणी वगैरे काही तिखट तडका, त्यात आमचा बीड जिल्हा म्हटल्यानंतर विचारायची सोय नाही. भाज्या तर एवढ्या काळ्या असतात का काळा रंग सुद्धा त्याच्या पुढे फिका पडतो, एवढे मसाले असतात, एवढी तेलाची तरी त्यावर असते.
मग आता ह्या ज्या गोष्टी आहे या खरं तर तुम्हाला आवडतात का नाही आवडतात माहित नाही, पण तुमच्या आमच्या प्रात्यक्षिक म्हणून तुम्ही करून दाखवा. कदाचित इथे प्रसादाची सोय आमच्या डॉक्टरांनी केली असेल. त्यांना सांगतो की जे काही तुम्ही इथे प्रसाद देणार, मसाला भात असेल का शिरा असेल का अजून काही, त्याच्यामध्ये थोडीशी जरा कारल्याची भाजी ठेवा. बघू किती लोक त्या ठिकाणी आकर्षित होतात, खायला रांगेत येतात. सत्यनारायणाला कोणी कारल्याची भाजी ठेवतं का? कुठल्याच फंक्शन मध्ये दिसणार नाही. कारण का तर जिभेला चालत नाही म्हणून आपण खात नाही. पण मराठीमध्ये एक सूत्र आहे, जे जिभेला चालतं ते पोटाला चालत नाही, जे पोटाला पाहिजे ते जीभ जाऊ देत नाही. म्हणजे सगळा आपल्या आरोग्याचा घोळ हा या जिभेमुळे होत असतो. पण या जिभेवर सुद्धा एक खूप मोठी कहाणी आहे. 32 दातांमध्ये 2.5 इंचाची लवचिक असणारी ही जीभ सुरक्षित आहे. पण सुरक्षित असताना एक दिवस 32 दातांमध्ये जिभेमध्ये भांडण झालं. हे 32 दात एकत्र आले, जिभेला दम द्यायला लागलेत आणि म्हणालेत, तुम हो अकेली माय, हम है 32. हम है 32, तुम हो अकेली माय, हम चबा जाए तो तेरी फिर्याद कहा जाए. त्या जिभेने उत्तर दिलं, तुम हो 32, मैं हूं अकेली माय, मैं टेढ़ी हो जाए तो पूरी 32 गिर जाए. जीभ जर वाकडी झाली तर 32 पडायला वेळ लागत नाही. आता बीड जिल्ह्यामध्ये याच्यावर जास्त बोलणं उचित नाहीये. परंतु सज्जनो, मी मार्गाची स्थापना केली, पायाभरणी केली. 1988 पर्यंत त्यांनी गावोगावी फिरून मनुष्याला दुःखमुक्त करणं, मनुष्याला चिंतामुक्त करणं यावरती कार्य केलं. 88 साली सद्गुरू मोरेदादांचं महानिर्वाण झालं आणि मग ही जबाबदारी आली आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींकडे. आज गुरुमाऊली सुद्धा गेली 40 वर्ष 18 तास मानवाला दुःख मुक्त करण्याकरता विनामूल्य त्यावर मार्गदर्शन करताय. त्यामुळे इथे जे काही नवीन भाविक बसलेले, रुग्ण बसलेले, डॉक्टर आहेत, त्यांना सांगू इच्छितो की आज हे स्वामींचं कार्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने नुसतं महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांपुरतं मर्यादित न राहता परराज्यातनं, परदेशामध्ये एकूण 8,000पेक्षा अधिक केंद्र आणि 15 कोटीपेक्षा अधिक सेवेकरी या विशाल वटवृक्षाच्या स्वरूपामध्ये वाढलेला आहे. सज्जनो, अध्यात्माची का गरज पडते, गुरुची का गरज पडते यावर खूप बोलण्यासारखं आहे, पण वेळेचं आपल्याला बंधन आहे. कारण सकाळी 10 वाजेपासून आपण या रणरणत्या उन्हामध्ये या ठिकाणी बसलेला आहात. अजून डॉक्टरांना सुद्धा आपली तपासणी करणं बाकी आहे. त्यामुळे अधिक वेळ घेणं